गंभीर आरोप होत आहेत. सरकारचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही आता आलेला आहात. काय परिस्थिती आहे? सर पुढे बघा सर. खरं अतिशय दुर्दैवी घटना काल रात्री या ठिकाणी घडली. जवळपास 7 जण या अपघातामध्ये मृत्युमुखी पावलेले आहेत आणि जवळपास 38-40च्या जवळपास जखमी आहेत. काही जखमींना उपचार करून घरी पाठवण्यात आलं. काही जखमी बाहेर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्या ठिकाणी गेलेले आहेत. पण 7 जण या अपघातामध्ये मृत्युमुखी पडले. सायनला एक अजून रुग्ण आहे, तोही जरा गंभीर आहे. तिथे मी जाऊन तिथे भेट देणार आहे. पण झालेली दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे. सर्व जे मयत आहेत शासनाच्या वतीने त्यांना मदत जाहीर मुख्यमंत्री महोदयांनी आदेश केलेली आहे. 5 लाख शासनाच्या वतीने, 2 लाख बेस्ट त्या ठिकाणी देणार आहे, 7 लाख रुपये प्रत्येक मयताला आपण त्या ठिकाणी देणार आहोत. पण मी पुन्हा सांगेल की अतिशय दुर्दैवी अशी दुःखद अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे. भाऊ, टेंडरिंग सिस्टीमवरती प्रशासन उपस्थित झाले आहे. 10 दिवस झाले होते त्यांना जॉईन होऊन. हेवी व्हेकलचा अनुभव नव्हता तरी त्याच्याकडे बस देण्यात आली. कोण जबाबदार आहे आणि सरकार सिरियस कॉग्निजन्स घेणार? निश्चित त्याच्या संदर्भामध्ये गांभीर्याने सरकारने दखल घेतलेली आहे. ड्रायव्हर त्याची सर्व मेडिकल झाली, तो कुठेही नशेमध्ये नव्हता, कुठे दारू प्यायला नव्हता, पण ट्रेनिंग होऊन आला आणि त्याच्या हातात बस देण्यात आलेली होती. हे खरं आहे. इलेक्ट्रिक बस होती, ॲटोमॅटिक होती, त्यामुळे त्याला मला असं वाटतं की त्याचा जजमेंट आला नाही. त्याला गिअरची गाडी चालवायची सवयची असं म्हणतो आणि म्हणून मला वाटतं ही घटना घडलेली आहे. पण निश्चित या बाबतीमध्ये 10 दिवसाचा PC त्याला मिळालेला आहे, पोलीस कस्टडी मिळालेली आहे. या संदर्भामध्ये पोलीसही अधिक तपास करतायत. पण जो कोणी त्याच्यामध्ये दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. भाऊ, एक महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्या बेस कर्मचाऱ्यांना कामावर घेतलं जातं अधिकृतरित्या, त्यांना जी ट्रेनिंग दिली जाते तीच ट्रेनिंग ह्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुद्धा दिली जाते का? तेवढाच वेळ द्यायचा असतो का? मला वाटतं ट्रेनिंग दिली जात असेल. आता या संदर्भात मला माहित नाही, माझा हा विषय नाहीये. पण मला तसा निकष आहे स्पष्ट होत आहे कारण त्याचं जॉईनिंग 1 डिसेंबर आहे आणि 10 डिसेंबरला तो तसा काही निकष म्हणून आहे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये सखोल चौकशी करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी दिलेले आहेत आणि चौकशी सुरू आहे. चौकशी अंतीच आपल्याला त्या ठिकाणी निकषावर जाता येईल. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, बेस्टच्या अपघातामध्ये लोकांचा बळी जात असतो, तर त्या संदर्भात आता काही चौकशी करणार की आधीचे अपघात आणि आजचा जो अपघात झालेला आहे त्या संदर्भात काही चौकशी सरकार करणार आहे? निश्चित मी आपल्याला हेच सांगितलं, आधी सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये सरकारनं हा विषय अतिशय गांभीर्याने घेतलेला आहे. यापूर्वी सुद्धा काय ज्या दुर्घटना घडल्या असतील त्या कालची घटना या संदर्भामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये त्या ठिकाणी विशेष चौकशी त्या ठिकाणी होईल आणि चौकशी करून हे अपघात घडणार कसे नाहीत या संदर्भामध्ये निश्चित आम्ही विचार करू. सरकार त्या संदर्भामध्ये विचार करेल. भाऊ, मृतांना मदत केलेली आहे, पण जे जखमी आहेत किंवा काही अनेक रिक्षांवर जे थेट बस चढलेली आहे, आम्हाला काही आता रुग्ण मिळाले की त्यांची रिक्षा गेलेली आहे पण त्यांना MRI साठी बाहेर पाठवण्यात आलं होतं. असं प्रकारचं त्यांना काही मदत करणार आहे का सरकार? निश्चित या संदर्भामध्ये आपण नेहमीच बघितलं असेल, अपघात झाला की मृत असते त्याला तर आपण मदत करतो, पण जखमींनाही मदत करत असतो. मुख्यमंत्री मोदयांशी मी आता संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण तो झाला नाही. त्यांना मेसेज मी टाकलेला आहे की याची जखमींनाही मदत केली गेली पाहिजे. निश्चित संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत हा निर्णय घेण्यात येईल. जखमींनाही, जे गंभीर जखमी आहेत त्यांनाही मदत करू, जे किरकोळ जखमी आहेत त्यांनाही शासनाच्या वतीने मदत करण्यात येईल. विरोधकांकडून 10 लाख द्यावी अशी मागणी केली होती. विरोधी पक्षाचे आमदार येऊन गेले आता 10 लाख मृतांना द्यावे, 5 लाख अतिशय तुटपुंजी असं त्यांचं आणि 1 लाख जखमींमध्ये मला वाटतं 7 लाख रुपये आता आपण या ठिकाणी दिलेले आहेत. बेस्ट ते 2 लाख रुपये आणि शासनाच्या वतीने 2 लाख. खरं म्हणजे याचे निकष ठरलेले आहेत, तरी त्याच्या बाहेर जाऊन अजून आपण जास्त मदत या ठिकाणी मयतांना या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांना केलेली आहे. खरं म्हणजे ही मदत म्हणजे तुटपुंजीच आहे, कारण जीवाची कुठेही किंमत नसते माणसाच्या. 5 आणि 7 आणि 10 लाख किती म्हटली तरी ती काही किंमत नाही त्याच्या जीवाची. पण एक आधार म्हणून त्याला शासनाकडून मदत केली गेलेली आहे. आणि मला असं वाटतं की विरोधकांनी या संदर्भामध्ये राजकारण करू नये, कारण आपण एक सत्तेमध्ये होतात त्यावेळेला आपण काय केलं, काय दिलं हे आपण बघितलं पाहिजे. बाबा एवढं मोठं हॉस्पिटल आहे, मात्र त्या हॉस्पिटलमध्ये MRI ची सुविधा नाही आहे. जे जखमी झाले त्यांना बाहेरून MRI काढण्याचा सल्ला इकडे हॉस्पिटलकडून देण्यात येतो. राजावाडी हॉस्पिटलमध्ये मृतदेह सोयी सुविधांचा अभाव. मला खरं म्हणजे या संदर्भामध्ये कुठली माहिती नाही. मी पहिल्यांदा ज्या हॉस्पिटलला या ठिकाणी आलेलो आहे, त्यामुळे MRI आपल्याकडे MRI नाही आहे. CT स्कॅनची सुविधा उपलब्ध आहे. जेवढे पेशंट ॲडमिट झाले, ज्यांना गरज होती त्या सगळ्यांचं आपण CT स्कॅन करून घेतलेला आहे. सगळ्यांचे रिपोर्ट्स नॉर्मल आलेले आहेत. फक्त एक पेशंट आहे की ज्याला MRIची आवश्यकता होती. काही न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स आहेत का ते रूल आउट करायचे होते. पण आपण पेशंटच्या सर्व नातेवाईकांना इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की कोणाकडनंही कुठल्याही प्रकारची म्हणजे पैशाची मागणी करण्यात येणार नाही आहे. हॉस्पिटल रुग्णालयातर्फे सर्व सोयी सुविधा आम्ही मोफत देत आहोत.
आणि MRIची गरज असेल तर राजावडी हॉस्पिटलला आपल्याकडे MRI उपलब्ध आहे. पेशंटला घेऊन जाण्याची पूर्ण जबाबदारी ही आमची आहे आणि असे इन्स्ट्रक्शन्स आम्ही सगळ्या नातेवाईकांना दिलेले आहेत. गिरीश भाऊ, एक वेगळा विषय आहे. अजित पवारांची ईडीची चौकशी ही सुरूच राहणार आहे. म्हणजे भाजपच्या हातात कंट्रोल राहील का? गिरीश भाऊ, महत्त्वाचा विषय, कारण महत्त्वाचे नेते तुमच्यावर सत्तेत आहेत, त्यांची चौकशी बंद होणार असं वाटलं तर चौकशी सुरूच राहते. मला वाटतं काही नियम आहेत, त्या नियमाच्या अधीन राहून काही चौकशा सुरू असतील. आता आपण कालही बघितलं सुप्रीम कोर्टामधून मला वाटतं अजितदादांना त्या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे. ज्या काय चौकशा आहे असं होता कामा नये की बाबा आता सत्तेत आले, आमच्याकडे आले म्हणून सगळ्या चौकशा बंद झाल्या असं नाहीच आहे कुठे. जे आरोप आमच्यावर होत आहेत मला वाटतं ते सगळे निराधार आहेत. अजून सगळ्याच कोणी असेल त्याच्या चौकशा सुरू आहेत, त्या आहेतच. मला वाटतं शपथविधी कधी होणार आहे? नियमानुसार सगळ्या कारवाया सुरू आहेत. आमचं सरकार भाऊ, शपथविधी कधी होणार आहे? शपथविधीची तारीख काय ठरली आहे का? कारण अधिवेशनाची अजून कुठली तारीख ठरलेली नाही. माझ्याकडे अजून कुठली अधिकृत माहिती या ठिकाणी नाही. पण आमचं सरकार आलेलं आहे मोहिते पाटील आमचं सरकार आलेलं आहे मोहिते पाटलांना 1 वर्षाच्या तुरुंगात टाकू असं राम सातपुते म्हणतात. मार्केटवाडीचा विषय असा चर्चेत असताना अशा प्रकारचं राम सातपुतेंनी वक्तव्य केलं. नाही, मी काही त्या संदर्भात मला माहिती नाही.